यवतमाळ जिल्ह्यातील विविध अविकसित कामाकरिता कोलाम समाज ब्रिगेडच्या वतीने चिंताग्रस्त मोर्चा। प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। यवतमाळ जिल्ह्यातील विविध समस्यांकरिता आणि अविकसित कामाकरिता कोलाम समाज ब्रिगेडच्या वतीने चिंताग्रस्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये प्रमुख मार्गदर्शनाकरिता बिगर सातबारा संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे, श्यामादादा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली। त्यांना समस्या सांगितल्या। तसेच कोलाम समाजाच्या युवा नेत्या बोंद्रे यांच्या लढ्याचे समर्थन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला। खालील अविकसित कामाकरिता झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथील मुकुटबंद ते पाटण मुख्य रस्त्यापासून रायपूर गावात जाण्यासाठी पोहोच रस्ता, दफन हवेसाठी संरक्षण वित्त, सामाजिक सभागृह मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही। आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचे मागतो, असा आक्रोश कोलाम समाजाच्या वतीने येथे करण्यात आला। आदिवासी विकास मंत्री हजर नसल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सदर माहिती देताना माध्यमांशी बोलले की समाजाचा हा रोष आदिवासी विकास उपाय योजनाकरिता असून सन 2024 ते 2025 आर्थिक वर्षात 137 कोटीची तरतूद केलेली असून ते सुद्धा दिवसा येथील ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 25 लाखाचे सभागृह कृती आराखडा तयार असताना बांधकाम सुरू होत नसल्याचा संताप कोलाम समाजात आहे। आमच्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी येथील विविध समस्यांबद्दल विचारपूस केली असता माध्यमांशी कोलाम समाजातील इतर नेत्यांनी आणि भाई जगदीश कुमार इंगळे यांनी संवाद साधला। बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बातमीला शेअर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत यवतमाळ येथे आणि इथे उपस्थित आहेत बगर सातबारा संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे। तळागाळातील लोकांना हक्काधिकारासाठी नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहेत। तर आपण विचारूया त्यांना काही प्रश्न। भाई, हे जे आंदोलन आज इथे छेडलेलं आहे तर काय होतं या आंदोलनाच्या मागण्या आणि काय जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय राहील याचा आउटपुट? पहिले आता विषय असा होता, 2 मार्चला जो आंदोलन ठेवला होता तर आदिवासी विकास विभागाचा जो अखर्चित शिल्लक निधी आहे म्हणजे 137 कोटी पैकी तब्बल 40% निधी फक्त खर्च केलेला आहे इथे। आणि आदिवासीच्या विकासाच्या उपाय योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी स्वतंत्र बजेटची व्यवस्था केलेली असते। एवढा निधी उपलब्ध असताना सुद्धा आमच्या तिवसा येथील ठक्कर बाबा सभागृहाचा जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं नाही। त्याच पद्धतीने झरी जामणी तालुक्यामध्ये मौजे रायपूर हे गाव आहे, तिथे सुद्धा पोहोच रस्ता मंजूर झालेला आहे, सभागृह मंजूर झालेला आहे। जे लोक दफनभूमीची जी संरक्षण भिंत आहे ती सुद्धा मंजूर झालेली आहे। आणि आमचे कोलाम समाजाचे लोक जेव्हा तिथे पाठपुरावा करण्यात जातात तर ते सांगतात की याचा सध्या निधीची तरतूद नाही आहे। एकीकडे आम्ही संघटनात्मक पातळीवरती शैलेश गाडेकर साहेब असतील, सुधाकर भाऊ चांदे असतील, सुरेश कुंभरे असतील आणि ज्यांच्या नेतृत्वात ही आंदोलन आमचे इंद्राबाई बोंद्रे असतील, आमच्या जिल्ह्याच्या नवीन अध्यक्ष आहेत लीलाबाई सेलकर, ह्या सुद्धा इथं आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रशासकीय माध्यमातून जी आमच्या कोल्हे समाजाची दिशाभूल केली जाते की एकीकडे निधी नाही आहे आणि सरकार आदिवासीच्या विकासाच्या उपाययोजनेसाठी स्वतंत्र निधीची बी तरतूद करते। परंतु आता आर्थिक वर्ष संपत असताना 10 मार्चला या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार हे नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहेत, तरी सुद्धा आमचे स्थगित आणि प्रलंबित जे प्रस्ताव आहेत ते निकाली निघले नाहीत। तर आजचा तर खरंच आमचा रोष इथलचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सरोवर होता। रोष म्हणजे आमचा नैतिक रोष होता। ते काय आमचे असं वैयक्तिक आमचे काही वैरी वगैरे नाही आहेत। आमच्या आदिवासी समाजाचा ते स्वाभिमानच आहे। परंतु जे आदिवासी विकासाचा उपाय योजनेसाठी जो काही निधी 60% निधी शिल्लक आहे तो 60% निधी त्यांनी कोलाम समाजाच्या ज्या स्थगित आणि प्रलंबित प्रस्ताव आहेत ते निकाली काढायला पाहिजे होते। आज त्याची आम्ही भेट घेणार होतो, पण ते आता ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे ते इथं येऊ शकले नाही। तरी सुद्धा शैलेश गाडेकर साहेबांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ चांदेकर, सुरेश कुंभरे, त्याच्यानंतर इंद्राबाई बोंद्रे, लीलाबाई हे सगळे कोलाम समाजाच्या माध्यमातून पुन्हा आम्ही अशोक उईके सरची भेट घेणार आहोत आणि 60% जो शिल्लक निधी आहे तो फक्त कोलाम समाजासाठी वापरला पाहिजे, कोलामाच्या विकासासाठी वापरला पाहिजे अशी मागणी करणार आहे। कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 60 ते 70 वर्ष झाले। आमच्या कोलाम लोहारा येथील कोलाम पोर्ट आहे,
त्या कोलामपडावर 25-25, 30-30, 40-40 वर्षापासून लोक म्हणजे तिथे घर बांधून राहतात, परंतु घराखाली जागेचा पट्टा त्यांना नाही. कोलाम समाजाला रहिवाशाचा दाखला घेण्यासाठी एक महिना आम्हाला संघर्ष करावा लागते. म्हणजे हा जो काही एका विशिष्ट स्वरूपाचा व्यवस्थेकडून आमच्या कोलाम समाजावर अन्याय सुरू आहे, त्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी 2 मार्च 2025 रोजी कोलाम समाजाचा आम्ही चिंताग्रस्त मोर्चा आयोजित केला होता. परंतु मंत्री महोदय आले नाही. तरी सुद्धा आमची चिंता दूर करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड त्यांनी नवनियुक्त कोलाम समाजाच्याच पीआची नियुक्ती केली. भाऊला मुंबईचा दौरा असल्यामुळे त्यांनी स्पेशल कोलाम समाजाच्या पीआला इथं बोलवून आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आम्हाला थोडंसं त्यांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळे थोडीफार आमची चिंता दूर झाली. राहिलेली चिंता आहे तर अशोक उईके साहेबांच्या निवासस्थानावर पुन्हा आम्ही समाजाच्या कोलाम ब्रिगेडच्या वतीनं इंद्राबाई बोंद्रेच्या नेतृत्वात मोर्चाकडून त्यांच्याकडे लक्ष वेधण्याचं काम करणार आहे. तळागाळामधील जनता न्याय मागायला गेली असता सरकार सांगतोय की आमच्याकडे निधीच नाही, म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून नेहमी सरकारला सांगत असतो, सुनो सरकार सुनो. त्यांना प्रतीक्षा होती, तेच मंत्री इथपर्यंत आले नाही. वाट बघू बघू हे जे इथं जे आंदोलन करते आहेत तर हे हताश झालेले आहेत. विचारूया आपण काही प्रश्न यांना. नाव सांगा मॅडम तुमचं. मी इंदिरा विलास बोंद्रे, श्यामादादा कोलाम ब्रिगेडचा अध्यक्ष. बरं, ज्या मंत्र्यांना तुम्ही तुमचे विषय त्यांच्यासमोर मांडणार होते तर ते मंत्रीच आले नाही, तर आता काय सांगाल तुम्ही त्यांना. अशोक उईके मंत्री येणार होते आज, पण त्यांनी नाही आले. तर नाही आले तरी आम्ही पुन्हा 2 दिवसांना पुन्हा आंदोलन करू. मंत्री नाही आले त्यामुळे यांनी 2 दिवसाचा वेळ स्वतःसाठी दिलेला आहे. 2 दिवसांनी परत हे आंदोलन करणार आहेत. इथे काही कार्यकर्ते पण आलेले आहेत, विचारूया आपण त्यांना प्रश्न. सर, नाव सांगा तुमचं प्रथमतः. सुधाकर चांदेकर. हे जे आंदोलन आहे तर या आंदोलनामध्ये ज्यांचं तुम्ही वेट करत होते तेच इथपर्यंत आले नाहीत, तर मग आता ही हताश झालेली जनता, या जनतेला तुम्ही काय सांगाल आणि मंत्री आले नाही याबद्दल काय बोला. आमचं तर असं प्रश्न आहे की बा 60% निधी म्हणजे जमातीसाठी राखीव आहे आणि त्याच्या 60% निधीतून कुठलेही कामं आमचे प्रलंबित आहे. बरेचसे रायपूरचं आहे, त्याच्यानंतर आपला तिवसाचं आहे, ते मंजुरात करून द्यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आराखडा दाखवायला पाहिजे की आतापर्यंत किती कामं मंजूर केले. ही जर निधी वापस गेली दरवर्षीप्रमाणे, जर याही वर्षी जर गेली तर आम्ही त्याच्यासाठी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. निधी जर परत गेला तर आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही असं या सर्वांनी. गाडेकर सर पण आलेले आहेत, विचारूया आपण त्यांना काही प्रश्न. सर, तुम्ही जे आंदोलन करत त्याच्या सपोर्टिंग मध्ये आले तर तुमचे पण काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवला न गेल्यामुळे किंवा इथं मंत्री न आल्यामुळे तर काय व्यक्त कराल तुम्ही तुमची खंत. नाही, रोष तर समाजाचा आहेच, कोलाम समाजाचा, की आज नियोजनामध्ये डॉक्टर अक्षयराव उईके कॅबिनेट मंत्री इथे येणार होते रेस्टॉरंटला, कदाचित त्यांच्या काही कारणामुळे आले नाही. रोष तर समाजाचा आहेच, पण अशोक उईकेची भेट न होता जिथच्या स्थानिक पालकमंत्री संजय राठोड साहेबांची आमची भेट झाली, त्यांच्या सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये उद्योगनगर पट्ट्याचा जो विषय होता, आम्ही तो पट्ट्याचा विषय मांडला आणि लोहाराचा आपण तुळशाची लोक आली, ती तुळशामध्ये रोड रस्ते नाल्याचा जो प्रश्न होता, आम्ही निवेदन देऊन आमचे त्या लोकांचं समाधान केले. आणि राहिला समाजाचा विषय, ते आज कोलाम समाज ज्या पद्धतीने इथं ज्या रोषानं आलेला आहे, आता कोलाम समाज इथं शांत बसणार नाही. इथच्या मंत्र्याला आम्ही, हा आदिवासी मंत्री आणि संजीव राठोड हा पालकमंत्री एका समाजाचा नसून हा सगळ्या समाजाचा पालकमंत्री आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे कोलाम समाजाच्या विषयी की ह्या लोकांना आम्हाला आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि मी वैयक्तिक संजीव राठोडचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा कोलाम समाजाचा पीएम म्हणून घेतला. त्याबद्दल आम्ही संजीव राठोडचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. म्हणजे संजय भाऊ राठोडचेच आभार मानतात आणि पालकमंत्री यांना न भेटल्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून नेहमीच गव्हर्नमेंटला सांगत असतो की जनता जी आहे तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री, मंत्री आणि जे कॅबिनेट मंत्री वगैरे आहेत त्यांनी नेहमी लाईव्ह राहावं. त्यासाठीच आम्हाला